प्रेमित्रांनो, आज बुधवार 14 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण संत मॅक्सिमिलियन कोल्बे ह्या संताचा सण साजरा करीत आहोत। अगदी 20व्या शतकातील हा संत आणि तसा तो एक फ्रान्सिस्कन धर्मगुरू होता आणि तो जातीने पोलिश होता, म्हणजे पोलंडमध्ये राहणारा होता। आणि त्याने एका प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन केलेली होती आणि तो स्वतः जपानमध्ये सुद्धा काम करण्यासाठी गेलेला होता। अशा प्रसंगामध्ये विशेष करून त्याला जर्मनीच्या हिटलरने त्याच्या कारस्थानाबद्दल पकडलं, कारण तो यहुदी लोकांना गुप्तपणे ठेवून त्यांचं तो संगोपन करत होता। आणि त्यामुळे जेव्हा हिटलरला हे कळलं तेव्हा त्याने त्याला पकडलं आणि त्याला तुरुंगात टाकलं आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता। प्रिय मित्रांनो, त्यावेळेला काय झालं की ह्या माणसाला पकडण्यात आणि त्याच्यावरती अनेक प्रकारचे आरोप करून त्याला मारहाण करण्यात आलेली होती। त्याचा झगा फ्रान्सिस्कन झगा काढून त्याला तुरुंगातील एक 16,670 नंबरचा एक शर्ट देण्यात आलं आणि त्या नावाने तो तितका तुरुंगवासी म्हणून गणण्यात आला। प्रिय मित्रांनो, त्यानंतर एक गोष्ट महत्वाची घडली ती म्हणजेच की त्याला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याला एक काम देण्यात आलेलं होतं। कोणतं काम? की जे मेलेले मुर्दे आहेत ते घ्यायचे आणि त्यानंतर जिथे ते इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम आहे त्या क्रिमेटोरियम मध्ये नेऊन ते जाळायचे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेण्याचं काम त्याला देण्यात आलेलं होतं। आणि प्रिय बंधूंनो, त्यावेळेला सुद्धा त्या सोल्जर लोकांनी, म्हणजे ज्याला आपण सैनिक म्हणतो हिटलरची, त्याने त्याला मारहाण केलं, त्याला नीट प्रकारे दगा देण्याचा प्रयत्न केला। प्रिय मित्रांनो, पण त्याच वेळेला तो कॅम्प मध्ये असताना तिथे 10 लोकांना पकडलेलं होतं आणि त्याला ते ठार करणार होते। पण त्यांच्यापैकी एक माणूस ओरडला। तो सांगतो की माझी पत्नी तरुण आहे, माझी मुलं अगदी लहान आहेत, म्हणून मला सोडा आणि मला माफ करा। तर त्यावेळेला हे शब्द ह्या मॅक्सिमिलियन कोल्बेने ऐकले आणि तो स्वतः तयार झाला आणि त्याने जाऊन सांगितलं अधिकाऱ्यांना की त्याला सोडा आणि त्याऐवजी मी मरायला तयार आहे, मला तुम्ही मृत्यूची शिक्षा द्या। आणि त्याच वेळेला त्याला पकडण्यात आलं आणि त्याला तुरुंगात ठेवून प्रिय मित्रांनो त्याचे हाल करण्यात आले। पण त्या अगोदर सुद्धा त्याला ज्या प्रकारे शिक्षा झाली, कारण त्या शिक्षेतून त्याला जवळजवळ 10 दिवस जेवण आणि पाणी बंद करण्यात आलं। म्हणजे त्या उपवासामध्ये त्यातील जे दुसरे 9 जण होते ते मरण पावले होते आणि हा एकटाच जगत होता आणि तो जिवंत आहे म्हणून त्याला एक कार्बाइड ऍसिडचं एक इंजेक्शन देण्यात आलं आणि त्या इंजेक्शन नंतर तो लगेच मरण पावला। नंतर त्याची बॉडी होती ती नेऊन त्याने त्या क्रिमेटोरियम मध्ये पेटवून नष्ट केली। तो होता दिवस 14 ऑगस्ट आणि म्हणून त्याचा सण आपण 14 ऑगस्टला साजरा करतो। परमेश्वराकडे पाहत आहोत की हे परमेश्वरा, की अशा प्रकारचे जल्ली त्यागी धर्मगुरू तू आज जगात निर्माण कर आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन इतरांचे जीव वाचवण्याचं काम करणारे धर्मगुरू आज जगामध्ये हवे आहेत आणि तशा प्रकारचे रक्तसाक्षी माणसं आज आपल्या ख्रिस्त सभेला त्यांची गरज आहे।